अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीजवळ चंदूर इथं भाजपच्या वतीनं मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत प्राचीन विठ्ठल मंदिरात या अभियानाला सुरुवात झाली। अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीसह ग्रामीण भागात भाजपच्या वतीनं मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। चंदूर इथं प्राचीन विठ्ठल मंदिरात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली। आपली श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवावीत, अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होताना देशभरातील मंदिरं स्वच्छ असावीत म्हणून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्याचं हळवणकर यांनी सांगितलं। या मोहिमेत चंदूरसह इचलकरंजीतील महादेव मंदिर, मखतूम दर्गा परिसर, मारुती मंदिर, गुजरी पेठ, संत रोहिदास समाज मंदिर आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानात शहराध्यक्ष अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह रमा फाटक, अश्विनी कुबडगे, पूनम जाधव, पांडुरंग म्हातुगडे, अरुण कुंभार, अमर कांबळे, अण्णा आवळे, उमाकांत दाभोळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते।